AI तंत्रज्ञानाद्वारे ऊसाचं उत्पादन वाढण्याची क्रांती आपण घडवतो आहे। याच्यामध्ये 40% पेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारच्या ऊसाच्या वाण आपण लावलेत, जे 10 महिन्यामध्ये 38 ते 42 कांड्यावर ऊस आपण झालेला पहा। कारण हे आहे की AIचा तंत्रज्ञान वापर करून आपण करेक्ट पाणी देतो आहे, खतं औषधाचं नियोजन आपल्याला करेक्ट करता येतं आहे, सॅटेलाईटचा वापर करून त्या पिकाची पाहणी करता येते, पाणी योग्य आहे का, खतं योग्य आहेत का, ट्रेसमध्ये आहे का, कुठं रोगाचा प्रादुर्भाव आहे का, हे सगळं नियोजन या AI तंत्रज्ञानामुळं ऊसामध्ये करणं शक्य झालेलं आहे। काय आपल्या भागातले येणारे संत्रा, मोसंबी बरोबर केळी, द्राक्ष, डाळिंबाला तर आम्ही एक खोड पद्धतीने लावलेलं आहे की जे आपण द्राक्ष स्टेजिंगसारखे लावलेलं आहे। सेम द्राक्षामध्ये आम्ही 3 प्रकारच्या व्हरायटी लावलेल्या आहेत। तर द्राक्षाच्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये कृष्णा, बुलेट सिलेक्शन आहे, नारायणगाव सिलेक्शन आहे। जी व्हरायटी आपण KVKने प्रसारित केलेली आहे तिचा कंपॅरिझन ह्याच्यामध्ये दाखवलं नाही। त्याच्यापासून केक कशा प्रकारे केला जातो। AI साठी आपण मायक्रोसॉफ्टला बरोबर घेतलं आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पण बरोबर आहे, ते ह्याच्यामध्ये पार्टनर आहेत आणि आपल्या इथल्या काही सेन्सर्सच्या कंपनी आहेत किंवा सॅटेलाईट मॅपिंग करणाऱ्या कंपनी आहेत, त्यांना आपण एकत्रित करून हे प्रयोग राबवत आहे। 1000 शेतकरी आपण निवडलेले आहेत। ते एकटं KVK नाही, महाराष्ट्रातले आणि काही कर्नाटकातले शेतकरी निवडलेले आहेत। त्या निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर हे प्रयोग चालू आहेत। अतिरिक्त वापर आपण आता शेतकरी युरियाचा भरमसाठ मारा करतोय किंवा खतं ज्यांना वाटेल तसं वापरतायत। याच्यामुळे काय होतं की त्या जमिनीचाही ऱ्हास होतोय, उत्पादकता कमी होते। इथं जे आहे AIचा वापर केल्यामुळे आपल्याला पाण्याबरोबर खतं वाचतात। नमस्कार, मी धीरज घोरपडे, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर। आज आपण आलो आहोत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये। हे कृषी विज्ञान केंद्र हे भारतातील क्रमांक 1चं कृषी विज्ञान केंद्र आहे आणि इथेच काही दिवसात कृषी प्रदर्शन भरणार आहे आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत संतोष करंजे सर। तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचारमंथनवर। नमस्कार। तर तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे की यावेळी कृषी विज्ञान प्रदर्शनामध्ये काय वेगळं असणार आहे? वेगळं वैशिष्ट्य खूप आहे आणि 16 ते 20 जानेवारीला हे आपलं कृषी प्रदर्शन होत आहे आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या सर्व श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी या ठिकाणी यायला पाहिजे। वैशिष्ट्य सांगायचं झालं तर नुकतंच आता आपण आजच्याच न्यूजमध्ये आहे की मायक्रोसॉफ्टचे श्री सत्यानारायण साहेबांनी जाहीर केलं की बारामतीमध्ये AI तंत्रज्ञानाद्वारे ऊसाचं उत्पादन वाढण्याची क्रांती आपण घडवतो आहे। याच्यामध्ये 40% पेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारच्या ऊसाच्या वाण आपण लावलेत, जे 10 महिन्यामध्ये 38 ते 42 कांड्यावर ऊस आपण झालेला पाहतोय। जो नॉर्मली तुम्ही पाहिला तर ऊस 18 ते जास्तीत जास्त 20 कांड्यापर्यंत जातो। हा जो आहे तो 40-42 कांड्यावर 10 महिन्यामध्ये गेलेला आहे। म्हणजे ह्याचं कारण हे आहे की AIचा तंत्रज्ञान वापर करून आपण करेक्ट पाणी देतो आहे, खतं औषधाचं नियोजन आपल्याला करेक्ट करता येतं आहे, सॅटेलाईटचा वापर करून त्या पिकाची पाहणी करता येते, पाणी योग्य आहे का, खतं योग्य आहेत का, ट्रेसमध्ये आहे का, कुठं रोगाचा प्रादुर्भाव आहे का, हे सगळं नियोजन ह्या AI तंत्रज्ञानामुळं ऊसामध्ये करणं शक्य झालेलं आहे। म्हणजे यावेळी महत्त्वाचा पार्ट हा AI असणार आहे। AI आणि AI नंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे की आपण सगळी परदेशी पिकं लावलेत ते AIच्या आधारेच लावले आहेत। परदेशी पिकामध्ये आपण ॲपल तर लावतोच, ॲपल काश्मीरमध्ये येतं, नंतर बाकी कुठे येत नाही। काही शेतकऱ्यांनी प्रयोग केलेत पण आपल्याकडे सायंटिफिकली आपण ते लावलेलं आहे। त्याच्यासोबत आवाकाडो आहे जे परदेशातून आपल्याकडे आणलेलं आहे। पियर, पीच आणि प्लम हे नॉर्थ इंडियामध्ये जास्त येतात, ते आपल्या इथं सक्सेस झालेले आहेत। लिची भारतामध्ये इम्पोर्ट होते। आपल्याकडे लिचीचा प्रसार आपण करण्यासाठी लिचीचे काही प्रयोग केलेले आहेत। त्याचबरोबर रामबुटान, बार्बाडोस चेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी ह्या सगळ्या बेरींचे प्रकार पण लावलेले आहेत आणि सोबतच काय आपल्या भागातले येणारे संत्रा, मोसंबी बरोबर केळी, द्राक्ष, डाळिंबाला तर आम्ही एक खोड पद्धतीने लावलेलं आहे की जे आपण द्राक्ष स्टेजिंगसारखे लावले आहेत। त्याचा फायदा असा होईल की वॉटर शूट येणार नाहीत। त्या एक खोडाला आम्ही रॅपिंग केलेलं आहे पेपरने, त्याच्यामुळं कापडनं, त्याच्यामुळे त्याच्यातून वॉटर शूट येणार नाहीत। पिनहोल बोररचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे झाडं मरतात। हे सगळे प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होणार आहेत
आणि स्टेजिंगमध्ये असल्यामुळं रोगांना बळी पडणार नाही आणि डाळिंब क्वालिटी मिळणार आहे. सेम द्राक्षामध्ये आम्ही 3 प्रकारच्या व्हरायटी लावलेल्या आहेत. तर द्राक्षाच्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये कृष्णा, बुलेट सिलेक्शन आहे, नारायणगाव सिलेक्शन आहे. ह्या व्हरायटी आपण मार्चमध्ये लावलेत आणि आत्ता लगेच एक बहार वर्षभराच्या आत काढतो आहे. म्हणजे द्राक्षवाल्या शेतकऱ्यांना पण बहार नियोजन आणि त्याचं एक्सपोर्ट क्वालिटी व्यवस्थापन करण्यासाठीचं तंत्रज्ञान इथं दाखवलेलं आहे. पेरूमध्ये पण आपण 3 वेगळ्या व्हरायटी लावल्या आहेत. तैवान पिंक खूप प्रमाणात प्रसारित झाला आहे, पण गुजरात रेड आहे, त्याला डायमंड रेड काही शेतकरी म्हणतात. ते त्या व्हरायटीचं आपण सिलेक्शन गुजरातची जी मेन कंपनी ज्याने ही विकसित केली व्हरायटी त्यांचं इथं प्रात्यक्षिक लावलेलं आहे. आणि रत्नदीप जी व्हरायटी आपण KVKने प्रसारित केलेली आहे तिचा कंपॅरिझन ह्याच्यामध्ये दाखवलं नाही. त्याच्यापासून केक कशा प्रकारे केला जातो याची तुम्हाला माहिती इथे मिळणार आहे. मेजॉरिटी जे आपण बघतोय की बहुतांश तुम्ही जी पिकं घेताय ती प्रतिकूल परिस्थितीतली आहेत. आपल्या इथं ती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण उगवत आहे. बरोबर. तर त्यामध्ये एआयचा कशा प्रकारे वापर केला आणि शेतकरी कशा प्रकारे एआयचं इम्प्लिमेंटेशन करून मोठ्या प्रमाणावर पीक काढू शकतो? AI साठी आपण मायक्रोसॉफ्टला बरोबर घेतलं आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पण बरोबर आहे, ते ह्याच्यामध्ये पार्टनर आहेत. आणि आपल्या इथल्या काही सेन्सर्सच्या कंपनी आहेत किंवा सॅटेलाईट मॅपिंग करणाऱ्या कंपनी आहेत त्यांना आपण एकत्रित करून हे प्रयोग राबवतो आहे. याच्यामध्ये फळपिकासाठी पण आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये काम आम्ही करणार आहे. आत्ता त्याचे प्रयोग चालू आहेत. तर ह्याच्यामध्ये द्राक्षाचे AIचं तंत्रज्ञान आपण दाखवलं आहे, डाळिंबाचं आहे, पेरूचं आहे. तर त्याच्या नियोजनानुसार आपल्याला ही पिकं एक्सपोर्ट क्वालिटीपर्यंत कशा प्रकारे काढता येतील याचं नियोजन प्रत्यक्षात AIचं तुम्हाला सॅटेलाईट आणि बाकीचे जे काही सेन्सर्स आहेत याचं कशा प्रकारे काम होतं याचे प्रत्यक्ष इथं अनुभव तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. म्हणजे KVK त्या शेतकऱ्यांनी आलं पाहिजे. हा AI कन्सेप्ट एका मिनटात संपणारा नाही. इथं आपण त्यासाठी एक वॉर रूम केली आहे. त्याच्यामध्ये हे सगळे जे काही ऑब्झर्वेशन आहेत, हे कसं रेकॉर्ड्स मिळतात, कसे मेसेज शेतकऱ्यांना जातात, हे त्या आपण डॅशबोर्डवर TV वर डिस्प्ले करून दिलेले आहेत. तर ते शेतकरी प्रत्यक्षात तिथं अनुभव करू शकतील. तर आता सध्या आपण बघतोय की एआयचा वापर केला जातोय आणि एआयसाठी सपोर्ट देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आहे. पण याचं आर्थिक गणित कसं बसवणार सामान्य शेतकरी? आता सध्या तुमची काय अशी म्हणजे टेस्टिंगसाठी काही शेतकरी आहेत का? आता कसं बसतं ऊसामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा की ऊसामध्ये मी तुमच्या सांगतो की 1000 शेतकरी आपण निवडलेले आहेत. फक्त 1% KVK नाही, महाराष्ट्रातले आणि काही कर्नाटकातले शेतकरी निवडलेले आहेत. त्या निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर हे प्रयोग चालू आहेत. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मत असं आहे की AIमुळे पाण्याची बचत झाली आहे. जवळपास 30% पाणी ॲक्युरेसी पाण्याची बरोबर आहे. पाणी वेळेत दिलं जातं आहे. सेन्सरमुळे त्याच्या ओलावाची गणित त्याला मिळतं आहे. खाली किती ओलं आहे, वरच्या थरात किती ओलं आहे आणि न्यूट्रिशनची गरज आहे का नाही हे त्याला अलर्ट जात आहेत. खतं अतिरिक्त वापर आपण आता शेतकरी युरियाचा भरमसाठ मारा करतो आहे किंवा खतं ज्यांना वाटेल तसं वापरतायत. याच्यामुळे काय होतं की त्या जमिनीचाही ऱ्हास होतो आहे, उत्पादकता कमी होते. इथं जे आहे AIचा वापर केल्यामुळे आपल्याला पाण्याबरोबर खतं वाचत आहेत. कारण कुठलीही खतं ही डायरेक्ट पिकं घेत नसतात. त्याला ती आयडियल कंडिशन लागते. ओलावा योग्य असेल, वापसा असेल तर न्यूट्रिशन घेतले जातात किंवा जमिनीचा pH योग्य असेल तर ती खतं पीक घेतो. अन्यथा घातलेली खतं आहे अशी तुमची लॉसेस होतात. ती योग्य प्रमाणात योग्य वेळी कधी घालायची हे AI सांगते. तुम्हाला खतं दिल्यानंतर त्याचा अपटेक योग्य प्रमाणात होणार आहे का नाही ह्याचं टाईम पण तो सॅटेलाईट आपल्याला सेन्सर्स आणि आपला जो डेटा सांगतो आहे. अन्यथा तुम्ही घातलेली खतं वाया जाणार आहेत. त्याचबरोबर फवारणी करण्याचा एक्झॅक्ट डेल्टा काय आहे, ह्युमिडिटी टेम्परेचरचं कोरिलेशन योग्य आहे का, त्यावेळीच फवारणी केली पाहिजे हे नियोजन पण AI सांगतं आहे. म्हणजे रोग किडी किंवा फवारणी केलेल्या औषधाची इफेक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर ह्या AIचा फायदा आहे. इथं तुमची नक्कीच 30% बचत होणार आहे खर्चामध्ये, खतं औषधं पाण्यामध्ये. तेच तुम्ही नॉर्मल प्रॅक्टिसमध्ये निश्चित तुम्हाला खर्च वाढणारच आहे, हा कमी होणार नाही. नाही, माझा प्रश्न असा आहे की एआयचा वापर करून खताचा वापर कमी होईल, तिथं आपले पैसे वाचतील. पण AI टेक्नॉलॉजी त्याचा जो खर्च वाढणार आहे त्याचं गणित विचारतोय मी. आता एक आहे की AIचं जर आपल्याला काही ह्याच्यामध्ये खर्च असं काही शेतकऱ्यांना वाटतंय की कुठंतरी टूल्स वगैरे वेगवेगळे लावायला लागतील, असं काही नाही आहे. हा डेटा आहे. हा डेटाचा अभ्यास आम्ही केलेला आहे. त्याचा जो काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा अल्गोरिदम आम्ही बनवणार आहे. सुरुवातीला सेन्सर लागतील, कालांतराने ते पण लागणार नाहीत एकदा डेटा तयार झाला. आज सेन्सरची किंमत 70,000पर्यंत आहे.
त्याचा खर्च 5 वर्षावर टाकला तर तो साधारणपणे 15,000 रुपये एका शेतकऱ्याला येईल. पण त्याचं पाणी, खतं, औषधं एकाच वर्षात 15,000ची वाचली म्हणजे त्याचं तिथंच पडला. वन टाईम त्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागली, पण त्याचं क्षेत्र जास्त असेल तर तो वर्षभरातच नील होणार आहे. आम्ही शेतकरी जे निवडलेत ऊसाचे त्यांना 10,000 रुपये आम्ही देतोय, 10,000 रुपये घेतोय आणि 10,000मध्ये ते सगळे इन्स्ट्रुमेंट त्यांना देतोय आम्ही. हे सगळे हार्डवेअर, सगळा सपोर्ट हा त्यांना देतोय. त्यांनी नोंदणी करायची आणि त्याचा मग एंड टू एंड सर्व्हिस आपण शेवटपर्यंत त्या ऊसाला देणार आहे. त्यांनी फक्त 10,000 रुपये एकदा पे करायचे, ते त्याची सर्व्हिसेस म्हणून आपण घेतोय. म्हणजे ह्याच्यात त्या शेतकऱ्याला बिलकुल आता तर काही खर्च असण्याचं कारण नाही. नेग्लिजिबल कॉस्ट. असे 1000 शेतकरी निवडतोय आपण. अजून किती शेतकरी आले ऊसाचे तर त्यांना आपण हे देणार आहे. तर या कृषी विज्ञान प्रदर्शन हे 16 ते 20 पर्यंत असणार आहे. तिथं आला एखादा शेतकरी, ते जर सगळं यायचं काम बघितलं, प्रेरित झाला तर तुम्ही कशा प्रकारे त्याला मदत करू शकता किंवा कशा प्रकारे त्या तुम्ही कृषी विज्ञान बारामती कृषी केंद्रातर्फे कशा प्रकारे तुम्ही त्याला मदत करू शकता किंवा गायडन्स करू शकता? जे शेतकरी येतील त्यांनी, ज्यांना हा AI तंत्रज्ञान आवडलेलं आहे, ज्यांना घेण्याची इच्छा आहे, त्यांनी इथं आल्यानंतर आपण AI दालन केलं आहे ऊसाच्या क्षेत्रात. तिथं त्यांनी त्याची नोंद करायची आहे, नाव, नंबर, आणि कमीत कमी त्या शेतकऱ्यांना 2 एकर क्षेत्राची नोंदणी करावी. ऊस शेतकऱ्यांनी एकदा नोंद केल्यानंतर 10,000 रुपये फी, आणि त्यानंतर मग एकदा त्यांची फी घेतल्यानंतर आपण जे जे काही हार्डवेअर आहेत ते त्यांना देणार आहे. त्याच्या क्षेत्राचं जे 2 एकर क्षेत्र कमीत कमी शेतकरी असणारा त्याला ठिबक सिंचन असणं गरजेचं आहे. आणि ठिबक सिंचनबरोबर ते शेतकऱ्यांनी किमान 60 टन उत्पादन एकरामध्ये ऊसाचं काढलेलं असावं, म्हणजे त्याला नॉलेज तेवढं असलं पाहिजे. असे शेतकरी आपण निवडून त्यांच्या शेताचं मॅपिंग करणार आहे. सॅटेलाईट मॅपिंग कोऑर्डिनेट्स घेऊन आपण घेतो आणि त्याचा जो डेटा आहे तो आपल्या सर्व्हरला जाणार आहे आणि रेग्युलर त्याच्याच प्लॉटमधलं ऑब्झर्वेशन इथे मिळणार आहेत. मग त्याला लागवड नियोजन कसं असणार आहे, रोपाचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, पाण्याचं नियोजन कसं आहे, त्याच्यानंतर फुटव्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, कीड रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं, हे सल्ले तर 8 दिवसाला त्याला जाणार आहेत. तर खरं तर अर्ध्या तासाला तो डेटा अपडेट होत राहतो. पण तर जर त्या शेतकरी जर तेवढा अभ्यास असेल तर त्याला ऑटोमॅटिक कळणार आहे की आपल्याला शेतामध्ये पाणी कमी झाले द्यायची गरज आहे, खतं कमी झाले द्यायची गरज आहे. पण एखाद्याला कळत नसेल तर आपण मेसेजद्वारे लगेच त्याला पाठवणार आहे नोंदणी केल्यानंतर. नोंदणी ही कुठलाही शेतकरी महाराष्ट्रात असला तरी घेणार आहे. तो इथं बारामतीचा असला पाहिजे असं काही नाही. महाराष्ट्रातला किंवा आपल्या शेजारच्या राज्यातला कुठलाही शेतकरी असेल त्यांना आपण ही नोंदणी करून ऊसाचा सपोर्ट देणार आहे. म्हणजे इथं कुठलाही भेदभाव नाही आहे. त्यांनी यायचं, नोंदणी करावी आणि त्याचा सल्ला आपण देणार आहे. कृषी प्रदर्शन भरवण्यामागचा लॉंग टर्म दृष्टिकोन काय? कारण आतापर्यंत भरपूर वर्ष झालं कृषी प्रदर्शन भरत आलेलं आहे. दृष्टिकोन काय त्यामागचा? खरं पाहता दृष्टिकोन असाच आहे की बरेचसे शेतकरी प्रदर्शन पाहतात. कृषी विज्ञान केंद्र सगळीकडे आहेत, शासकीय संस्था खूप आहेत, ॲग्रिकल्चरमध्ये करणाऱ्या कंपन्या खूप आहेत, पण ते एका व्यासपीठावर नाही आहेत. सीइंग इज बिलिव्हिंग हा कन्सेप्ट अप्पासाहेब पवारांनी राबवला. तोच या संस्थेचे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांनी राबवलेला आहे. त्यांनी अमेरिकेमध्ये अशा प्रकारचं एक्झिबिशन पाहिलं होतं की प्रत्यक्षात शेतकरी तिथे येतात आणि हे प्रयोग पाहतात. तशाच धर्तीवर आता 10वं वर्ष आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात कुठलं बियाणं आहे, कुठलं औषधं आहेत, कुठली खतं आहेत, त्याचं प्रत्यक्षात रिझल्ट काय येतात हे इथं पाहायला मिळणार आहे. ते शेतकऱ्यांना कुठल्या प्रदर्शनात गेले की बॉटल बघायला मिळेल किंवा एखादं बियाणं बघायला मिळेल, पण प्रत्यक्षात त्या शेतात वापर केल्यानंतर त्याचे रिझल्ट काय येतात हे या प्रदर्शनाशिवाय दुसरीकडे कुठं पाहायला मिळणार नाही. आणि हे करणं तसंच डेडिकेटेड लोक लागतात आणि आमची तशी टीम आहे. आमचे फार्मचे सर्व सपोर्ट टीम आहे की जी 6 महिन्यापासून ह्याच्यावर काम करते. म्हणजे कुठलं पीक कुठल्या तारखेला लावलं पाहिजे तेव्हा ते तुम्हाला 15 जानेवारीपासून पुढं चांगलं दिसेल. त्याचं नियोजन 6 महिने अगोदर, काही पिकाचं 10 महिने अगोदर, तो ऊस सांगितला 10-11 महिने अगोदरचं नियोजन आहे. तसं फळपिक आहेत हे 9 महिने अगोदर नियोजन आहे. तर हे नियोजन करून आम्ही करतोय आणि याच्यात उद्देश आहे की शेतकऱ्यांना उत्पादकता वाढली पाहिजे, नवतंत्रज्ञान हे इथं शिकलं पाहिजे. शेतकरी आल्यानंतर इथलं जे तंत्रज्ञान आहे त्यांनी शेतात आत्मसात केलं पाहिजे. लागवडीपासून काढणी ते विक्रीपर्यंतचं नियोजन कसं करता येईल किंवा नुसतंच पिकाचं नियोजन न करता जनावरांचं व्यवस्थापन, मशिनरीचं व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल, कुठल्या मशीन चांगल्या आहेत हे त्यांना पाहायला मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 350पेक्षा जास्त कंपनी एका व्यासपीठावर पाहायला मिळतील. हे बाकीच्या प्रदर्शनामध्ये फक्त तुम्हाला प्रोडक्ट पाहायला मिळतील. इथं
प्रत्यक्ष लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन राहतील. तर आता सध्या हे कृषी प्रदर्शनाचं 10वं वर्ष आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना कशा कशा प्रकारे फायदा झाला, एखादा एक्झाम्पल वगैरे? याच्यामध्ये असंख्य उदाहरणं मी सांगेन की आता एक उदाहरण असं आहे की नारायणगावचे शेतकरी येतात, टोमॅटो लावतात, पण त्यांना टोमॅटोच्या व्हरायटी कुठली सिलेक्शन करायची ते इथं पाहायला मिळालं. नुसतं टोमॅटो नाही तर 55-60 टन उत्पादन घेण्यासाठी टोमॅटोला काय करायला पाहिजे, मग त्याला काट्याचा आधार कसा द्यायला पाहिजे, बांधणी पद्धत कशी असली पाहिजे, मल्चिंगचा वापर कसा केलेला आहे, हे सगळं त्यांनी प्रत्यक्षात येऊन इथं पाहून तिकडं आत्मसात केलेलं आहे. आणि ते शेतकरी इथे येऊन परत आम्हाला सांगतात की हे प्रदर्शनमुळे शक्य झालेलं आहे. किंवा एखादा शेतकरी गेल्या वर्षी जे आले होते आमच्या ह्याच्यामध्ये AI तंत्रज्ञान आपण व्हेजिटेबलमध्ये दाखवलं होतं, त्यावेळी 15,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केल्या होत्या. त्यातले शेतकरी आता ऊसाच्या AIचं तंत्रज्ञान वापर करत आहेत. त्यापैकी 1000 घेतलेले आहेत तुम्ही? हां, 1000 शेतकरी आता निवडलेले आहेत. अजून पण आपण ते शेतकरी काय असतील त्यांना निवडतो आहे. म्हणजे हे प्रत्यक्ष इथे येऊन पाहत आहेत. दुसरं काही शेतकरी असे आहेत, आता आमचे सातारा भागातले शेतकरी आले होते, ते म्हणतात की असं एकमेव प्रदर्शन आहे की जे मला दुसरीकडे कुठं पाहायला मिळालं नाही. या प्रदर्शनमध्ये मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत काही ना काही नवीन पाहायला मिळते. अगदी विदर्भ मराठवाड्यातले शेतकरी येतात, त्यांनी एरंडीचं पीक पाहिलं. आज 500 एकर एरंडीची नोंदणी माझ्याकडे आहे, त्यांना बियाणं मी पुरवलेलं आहे. काही शेतकरी असे आहेत की आता कॉटनचे शेतकरी आहेत, गेल्या वर्षी त्यांनी फीडबॅक दिला होता की आम्ही सगळं आवडलं पण कापूस कुठं पाहायला मिळाला नाही. मग मी ह्या वर्षी काय केलं की 3 कंपनी एकत्र घेतल्या. एक औषध कंपनी आहे, दुसरी बियाण्याची कंपनी आहे आणि तिसरी मशीनची कंपनी आहे. लागवड पद्धत दाखवली, बियाण्याची पद्धत दाखवली, खत औषधाची पद्धत दाखवली आणि मशीनद्वारे कापूस वेचायचा कसा हे प्रात्यक्षिक इथं दाखवते. मशीनद्वारे कापूस म्हणजे आता लेबरची समस्या आहे. इथं शेतकरी आला तर कॉटन हार्वेस्ट करायसाठी त्याने मशीनद्वारे पिकिंग कसं होत आहे, किती क्वालिटी कॉटन निघतोय, हा खर्च वाचवण्याचं पद्धत आपण दाखवले आणि कॉटनचं क्षेत्र वाढलं आहे. आता बारामती परिसरात फलटण बारामतीत पण कापूस वाढला आहे. तर कापसाच्या शेतकऱ्यांनी इथे येऊन या पद्धतीचं लागवड नियोजन करा आणि मशीनद्वारे हार्वेस्ट करा हे इथं आपण दाखवतो आहे. तर त्याचा प्रयोग 1 एकरवर राबवलेला आहे स्पेशल त्यांच्यासाठी. जिरायत भागातले शेतकरी असू द्यात किंवा बागायतातले असू द्यात, सगळ्यांसाठी प्रदर्शन खुलं आहे. तर भरपूर प्रकारचे आपल्याला नाविन्य बघायला मिळणार आहे या प्रदर्शनामध्ये. तर हे प्रदर्शन किती ते किती तारखेपर्यंत असणार आहे आणि वेळ काय असेल आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं? या प्रदर्शनासाठी उद्घाटन 15 तारखेला आहे आणि 16 ते 20 जानेवारीला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन खुलं आहे. नोंदणी करण्यासाठी कृषिक ॲप KVKने डेव्हलप केलं आहे. ते कृषिक ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून आपण गेटवर पासेस त्यांना दिले जातील. ते पासेसद्वारे ते एंट्री करू शकतात. किंवा ज्यांनी कृषिक ॲप डाउनलोड नाही केलं, ज्यांना समजत नाही, त्यांनी इथं येऊन फॉर्म भरायचा. त्यांचं नाव, गाव, त्यांचं पीक कुठून आलेत, वय, ह्या सगळ्या डेटा आम्हाला जर दिला, त्याची एंट्री पास दिला जाणार आहे. त्यांना एंट्री फी 60 रुपये प्रमाणे आपण आकारतो आहे. विद्यार्थी असेल तर 30 रुपये प्रमाणे त्याला फी आकारली जाणार आहे आणि त्यांनी तिथे फॉर्म भरून आपण त्याला तिकीट काउंटरवरून तिकीट देऊन पूर्ण त्याला प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आल्यानंतर मग एंट्रीनंतर त्याला जेवणाचे पण वेगळे स्टॉल आहेत. जेवणासाठी भीमतडी यात्रा आपली जी पुण्यामध्ये भरवतो ती भीमतडी जत्रा इथं पण आहे. कमीत कमी दरामध्ये त्यांना अगदी पिठलं भाकरी तरी खायला मिळेल याची सोय पण केलेली आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्हीची सोय केली आहे. त्यांनी इथे येऊन अगदी जेवण करून पण जाऊ शकतो. बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था नसेल तर आमचे प्रतिनिधी जवळपासचे कार्यालय आहेत, तिथे आम्ही गाद्यांची व्यवस्था केलेली आहे, राहण्याची व्यवस्था केली आहे. तर त्यांनी इथं नोंद केली तर त्यांची राहण्याची व्यवस्था पण आपण ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढं आपण करणार आहे. म्हणजे या वर्षी जे कृषी प्रदर्शन आहे ते 16 ते 20 जानेवारीपर्यंत असणार आहे. तर तुम्ही ज्यांना नवीन काहीतरी करायचं आहे शेती क्षेत्रामध्ये अशा लोकांनी येऊ शकता आणि ज्यांना शेती बद्दल आकर्षण आहे अशी लोक येऊ शकतात. आणि त्यासोबतच जे की शालेय विद्यार्थी त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सुविधा आहे, त्यामुळे एक वीकेंड ट्रिप म्हणून पण येऊ शकतात. निश्चित. हां, तर या सर्व प्रदर्शन नुसतं वीकेंड म्हणण्यापेक्षा गृहिणी आहेत त्यांनी पण खरं तर आलं पाहिजे. शहरी ग्राहक जरी आले तरी त्यांनाही परसबागेतली व्यवस्थापन करण्याचं पण नियोजन सांगणार आहे. आणि बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहू. आपण सगळ्या गोष्टी शेवटी मुलाखतीत सांगू शकत नाही.
तर तुम्ही खूप सारी सर इन्फॉर्मेशन दिली, आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद आणि तुमचेही आभार की आम्हाला तुमच्या चॅनलवर आपण प्रसारित करत आहोत आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद.